नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। काल मी गेल्या भरपूर दिवसांनंतर एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावर खूप साऱ्या कमेंट्स, खूप छान छान कमेंट्स तुमच्या आल्या की मॅडम खूप दिवसांनंतर आल्या आणि एवढे दिवस का व्हिडिओज नाही बनवले। आणि कालचा व्हिडिओही मला असं वाटलं नव्हतं की भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवला तर एवढे म्हणजे अशा प्रकारे एवढी एंगेजमेंट येईल। तर मेन कारण माझं व्हिडिओ न बनवण्याचं मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की जेव्हा आम्ही इथे असतो तर इथे रेंटचा इश्यू असतो, परंतु गेल्या 6-7 महिन्यांपासून एक शिक्षकी शाळा त्याचबरोबर मुख्याध्यापक चार्ज असल्यामुळे भरपूर सारी कामं असायची आणि त्याचमुळे मला कुठेतरी व्हिडिओ बनवायला तेवढा वेळ मिळाला नाही। आणि मग मे महिन्यामध्ये थोडासा वेळ मिळाला तर तो थोडासा त्या पद्धतीने फॅमिलीसाठी दिला गेला। आता पुन्हा विचार केला की आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया। बऱ्याचशा जणांचे जुन्या व्हिडिओजवर कमेंट होते म्हणून मग म्हटलं की पुन्हा एकदा सर्वांना आपली गरज असेल तर आपण व्हिडिओ बनवूया। आणि कालच्या व्हिडिओला खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला, तर त्यामुळे मी विचार केला की आपण पुन्हा हे व्हिडिओ सुरू करून तुमचे जे काही अडचणी असेल त्या सोडवण्याचा प्रयत्न करूया। तर बघा मित्रांनो, काल तुम्ही भरपूर साऱ्या कमेंट केल्या आणि बरेच जण विचारतात की माझा नंबर लागेल का, किंवा कट ऑफचा अंदाज मॅडम तुम्ही बरोबर सांगितला होता तर यावेळी देखील सांगा। तर मला यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे, मी बोलणारच आहे, प्राधान्यक्रम वगैरे कसे द्यावे त्याबद्दल मी बोलणारच आहे पुढे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बरं, शेवटपर्यंत नक्की बघा। तर कट ऑफचा अंदाज यावेळी मी असो की कुणी असो, कट ऑफचा अंदाज जो सांगेल तो 100% खरा असणार नाही। याचं कारण म्हणजे लिमिटेड प्राधान्यक्रम। कारण एखादा समजा तुम्ही विचार करा, वाशिम जिल्हा परिषद आहे, त्या जिल्हा परिषदेने समजा कमी जागा दिल्या, उदाहरण देते मी, समजा कमी जागा दिल्या तर त्यावेळी काय होणार, कमी जागा आहे म्हणून बऱ्यापैकी लोक तो प्राधान्यक्रम स्किप करतात। मग अशा वेळी त्या जिल्हा परिषदेचं मेरिट कदाचित खूप कमी लागू शकतं किंवा कदाचित हाय पण लागू शकतं। तर तो अंदाज आपण देऊ शकत नाही। कदाचित असं होईल की ओपन फिमेल 120 वाल्या तिथं सिलेक्शन होईल आणि एखादी ओपन फिमेलची 130 वाला उमेदवार सिलेक्ट होणारच नाही। तर हा विरोधाभास तुम्हाला या लिमिटेड प्राधान्यक्रमामुळे दिसून येऊ शकतो आणि त्याचमुळे तुम्हाला प्राधान्यक्रम आपण कसे द्यावे या संदर्भामध्ये एक व्हिडिओ सिरीजच मी चालू करणार आहे। मी प्रत्येकच घटकांना घटक म्हणजे जसं की मेल असो फिमेल असो यांना घेऊन, त्याचबरोबर आपले झेडपीचे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम कसे द्यायचे आणि विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम कसे द्यायचे या संदर्भामध्ये ज्या गोष्टी मला समजतात त्या मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बरेचसे जण तुम्हाला आता बॅच वगैरे बद्दल सांगतात बघा, परचेस करा वगैरे, तर बाकी तुमची मर्जी, मी त्याबद्दल बोलणार नाही। पण काय होणार की त्या गोष्टी जर तुम्ही हे केलं ना तर तुम्ही कन्फ्यूज होसाल। तर तुम्ही बघा तुमचं काय असेल ते, फक्त मला सगळेजण विचारतात म्हणून मी हा सांगण्याचा प्रयत्न आहे। आता बघा, प्राधान्यक्रम जे आहेत ना विदाऊट इंटरव्ह्यू बद्दल आज आपण बोलूया। त्यातल्या त्यात आज आपण थोडंसं फिमेल कॅन्डिडेट बद्दल बोलूया, त्यानंतर आपण जनरल म्हणजे मेल बद्दल वगैरे बोलूया। तर आता बघा, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला 100 प्राधान्यक्रम दिलेले आहेत। तर आता माझ्या अंदाजानुसार हे 100 प्राधान्यक्रम जे आहेत ते तुम्ही थोडे डिवाइड करायला हवे। डिवाइड म्हणजे कसे, एकतर तुम्ही 25-25चे 4 तुकडे करा त्यातले, म्हणजे 25 प्राधान्यक्रम मी तुम्हाला म्हणजे मी आता तुम्हाला एक जस्ट गाईड करतेय, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। एकतर 30-30-30-10 असं करू शकतात किंवा 25-25-25 करू शकतात किंवा 50-25-25। आता हे कसं करायचं, जर तुम्हाला चांगला स्कोर असेल, चांगला इन द सेन्स की तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा चांगला स्कोर आहे, आता समजा ओपनच्या महिला आहेत तर 140+ स्कोर आहे, तर त्यांनी 25-25-25 असा 4 टप्प्यात करण्याची गरज नाही। मग त्यांना 140+ म्हणजे सेफ स्कोर असणार आहे। तर मग 50 प्राधान्यक्रम तरी ते आपल्या मर्जीचे, म्हणजे माझा जिल्हा, माझ्या कॅटेगरीला म्हणजे ओपनला सर्वात जास्त जागा असणारा जिल्हा, त्याचबरोबर असणारे जिल्हे म्हणजे एकच तर नाही भरपूर जिल्हे, त्यातल्या त्यात जर समजा चांगले मार्क्स असतील तर तुम्ही 1 ते 12ला क्वालिफाईड असेल तर वरतून या, म्हणजे 11वी 12वी 9वी 10वी अशा, एकतर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये 11वी 12वी तर येणारच नाही। त्याचबरोबर 9वी 10वीच्या पण खूप कमी शाळा असणार आहे, त्यामुळे 1ली ते 8वी पर्यंत। तर त्यामुळे ती एक गोष्ट ठरवून घ्या की आपल्याला नेमकं प्रायमरीला करायचंय की मग 6 ते 8 साठी। जर तसं असेल तर मग तुम्ही अगोदर 6वी ते 8वी नंतर 1ली ते 5वीचे देऊ शकतात, अन्यथा मग 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी अशा पद्धतीने तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकतात। कारण एका जिल्हा परिषदेचे किंवा एका महानगरपालिकेचे 2-2, 3-3 प्राधान्यक्रम आपल्याला येणार आहे, त्यामुळे ते 100 मध्ये ते गणित बसवायचंय। मग जर 140+ मार्क्स असतील
तर तुम्ही डायरेक्टली पहिले 50 प्राधान्यक्रम, तुमचा जिल्हा, तुमचा आवडता जिल्हा, जास्त मार्क्स असणाऱ्या, जास्त जागा असणाऱ्या जिल्हा परिषदा अशा पद्धतीने, आणि मग त्यानंतर उर्वरित 25 यामध्ये ज्या ठिकाणी थोड्या दूरवरच्या परंतु मीडियम जागा आहेत आणि त्यानंतर कमी जागा असणाऱ्या जिल्हा परिषदा देखील आपण आपल्या यादीमध्ये, आपल्या याच्यामध्ये मेन्शन करायला हव्या. त्यातला थोड्या तरी म्हणजे 4 ते 5 तरी प्रेफरन्स तुम्ही घ्या. का? कारण बऱ्याच अंशी असं होणार आहे की जास्त जागा असणाऱ्या जिल्हा परिषदांचे प्राधान्यक्रम सगळेजण देणार आहे. आता हे झालं सेफ स्कोअरसाठी सांगितलं मी की त्यांनी 50 प्राधान्यक्रम त्या पद्धतीने द्यावे. 25-25 मध्ये ते डिवाइड करू शकतात किंवा नाही तसं केलं तरी चालेल. त्यांना हव्यात त्याच जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका टाकल्या तरी त्यांना मिळेल. परंतु ॲव्हरेज स्कोअर असेल, आता समजा 130+ मार्क्स असणाऱ्या ओपन फिमेल असतील, त्यांचाही बऱ्यापैकी चांगला स्कोअर आहे, परंतु मग त्यांना थोडं डिवाइड करावं लागेल की आता मी 25 किंवा 30च्या आकड्याने की पहिल्या 30 जिल्हा परिषदा, म्हणजे 30 वेगवेगळ्या जिल्हा परिषदा तुम्ही टाकणार नाही आहात, हे लक्षात घ्या. आता समजा एखादा उमेदवार छत्रपती संभाजीनगरचा आहे, तर त्याला छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेच्या जागा येतील, महानगरपालिकेच्या जागा येतील, नगरपालिकेच्या जागा येतील, नगर परिषदेच्या जागा येतील. आता बघा तुम्ही महानगरपालिका, नगरपालिका किंवा अन्य ह्या ज्या आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये येणाऱ्या संस्था त्या सोडून 1ली ते 5वी, 6वी ते 8वी म्हणजे ते रिपीट येणार. मग जर समजा एखाद्या व्यक्तीचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे, तर जवळपास त्याला 6 ते 7 जागा छत्रपती संभाजीनगरच्या येतील. जर तुमचा ॲव्हरेज स्कोअर असेल तर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमच्या कॅटेगरीला सर्वात जास्त जागा असणाराच प्राधान्यक्रम निवडा आणि मग इतर जागा स्किप करून तुम्ही जाऊ शकता. कारण तुम्ही जर 8 ते 10 प्राधान्यक्रम स्वतःच्या जिल्ह्याचे टाकण्याचा विचार केला आणि जर समजा तुमचे मार्क्स म्हणजे तुमचा स्कोअर हा ॲव्हरेज असेल तर तो तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो. आता बघा एखाद्याचा जिल्हा म्हणजे समजा एखादा जिल्हा असतो ज्याला जास्त पद्धतीचं डिमांड असतं. आता संभाजीनगरच्या यावेळी जागा येणार नाहीयेत तरी मी उदाहरण तुम्हाला दिलंय. आता एखादा जिल्हा असं असतो की ज्या ठिकाणी कमी मेरिट लागतं, हे तुम्हाला मागच्या वर्षीच्या अंदाजावरून आलं असेल की इथे कमी मेरिट लागतं. मग असा जिल्हा तर आपल्या याच्यात इन्क्लूड करायलाच हवा. पण तो जिल्हा जर स्वतःचा असेल तर मात्र तुम्ही मग सगळे प्राधान्यक्रम त्या जिल्ह्याचे द्या. म्हणजे जर तुम्हाला 10 प्राधान्यक्रम येत असेल तर 10ही त्या जिल्ह्याचे द्या. आता मी उदाहरण संभाजीनगरचं दिलं. संभाजीनगर असो, पुणे असो, नाशिक असो, कोल्हापूर, त्याचबरोबर नांदेड, नाशिक झालं, हे काही जे जिल्हे आहेत ना जे ऑल टाइम सर्वांचे फेवरेट असतात, नागपूर वगैरे या ठिकाणी ना मेरिट बऱ्यापैकी हाय जातं. मग आता उर्वरित जिल्हे फेवरेट नसतात का असं नाही, परंतु त्या ठिकाणी काय होतं की जागा जरी कमी असल्या ना तरी पण तो प्राधान्यक्रम इन्क्लूड आपण करायला हवा. आता हे केव्हा करायला हवं? जर तुम्ही सिलेक्शन घेऊन कुठल्याही जिल्ह्यामध्ये जॉब करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही ते करायला हवं. त्यानंतर बघा मी काही पॉईंट्स काढले होते. त्यामध्ये कसा ओपन फिमेल मी काय 130+ मार्क्सवाल्यांचं सांगितलं. त्यानंतर बघा ओपन फिमेल 120+ मार्क्स जर तुम्हाला असतील, 140+ सांगितलं, 130+ सांगितलं. आता जर तुम्हाला 120+ मार्क्स असतील, आता ओपन फिमेलचं मी ज्या पद्धतीने सांगते तर कॅटेगरीमध्ये 2-2, 3-3 मार्क, 4-4, 5-5 मार्क कमी घेऊन पण तुम्ही त्या पद्धतीने जाऊ शकता. 120+ मार्क्स असतील म्हणजे तुम्ही आता ॲव्हरेजच्या कॅटेगरीमधून थोडंसं खाली आलेलं आहात. याचा अर्थ आता तुम्हाला स्वजिल्हा मिळण्याचे चान्स थोडेसे कमी होतात. जर तुमचा जिल्हा एकदम डिमांडिंग असेल, सर्वात जास्त जागा असतील तर सर्वांनी तो जिल्हा म्हणजे एखादी ओपन फिमेल उमेदवार आहे, तिला 120 मार्क्स आहेत आणि ती पुणे जिल्हा परिषद जिल्ह्याची आहे. पुणे जिल्हा परिषद ही सर्वांच्या लिस्टमध्ये असणार आहे. त्यामुळे आता कुठेतरी 120 मार्कांवर पुणे जिल्हा परिषद मिळणं थोडंसं अवघड जातं. मग अशा वेळी काय करायचं? एक ऑप्शन तर तुम्ही त्याचा 100% टाका, परंतु इतर ऑप्शन असे निवडा की आता इथे माझं सिलेक्शन होऊ शकतं. अशा काही जागा घ्या की ज्यामध्ये ओपन फिमेलच्या जागा कमी आहेत. अशा 2-3 जिल्हा परिषदा आपल्या 100च्या यादीमध्ये घ्या. आता तुम्ही म्हणाल मॅडम असं तर कुणी सांगतच नाही, सगळे सांगतात की जास्त जागा असणाऱ्या घ्या, तुम्ही आम्हाला सांगताय कमी जागा असणाऱ्या घ्या. जास्त जागा असणाऱ्या तर तुम्हाला घ्यायच्याच आहे, पण तुम्ही डिवाइड यासाठी करायला लावलं. तुम्ही कशाही पद्धतीने करा, 25-25 करा, 40-40 करा, 30-30 करा, परंतु जागा डिवाइड करा जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातल्या थोड्या ठिकाणच्या जागा तुमच्या कव्हर झाल्या पाहिजे. आणि जागांचा पण अभ्यास करून की या ठिकाणी आहेत जागा, कमी आहेत, जास्त आहेत, किती लोक भरू शकतील. आता समजा उदाहरण घ्या, एखादी मोठी जिल्हा परिषद आहे, पुन्हा जवळ नाशिक जिल्हा परिषद आहे.
जिथे कमी जागा आलेल्या आहेत परंतु सगळेजण तो ऑप्शन टाकून आहेत, अशा वेळी त्या कमी जागा टाकायच्या आहेत. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, या ठिकाणी जर कमी जागा आल्या किंवा जर जास्त जागा आल्या तरी पण तो जिल्हा घ्यायचा आहे, कारण तिथं बऱ्यापैकी मेरिट कमी लागतं. सगळ्यांच्या लिस्टमध्ये तो जिल्हा खाली असतो जर तुम्ही घाटावरील असाल तर. हा एक विषय होतो. आणि म्हणजे जर एकदा या विषयावर बोलायला झालं किंवा हा विषय जर आपण घेतला तर हा खूप डिटेलमध्ये जातो, खूप जास्त डिटेलमध्ये जातो, त्यामुळे व्हिडिओ पण खूप मोठा होईल. आता बघा, तुमचे मार्क्स ह्या सगळ्या गोष्टींवर हे आहे, म्हणजे डिपेंड करतो. आता बघा, मी 2-3 कॅटेगरीचं सांगते, कारण व्हिडिओ मोठा होतो तर बाकीच्या कॅटेगरी आपण दुसऱ्या ह्याच्यात डिवाइड करू. आता आपण ओपनचं झालं, एक जस्ट मी सांगितलं की 140+ सेफ स्कोर आहे, तुम्ही कुठले ऑप्शन टाका. 130+ तुम्ही ॲव्हरेजमध्ये आहात, तर त्यामुळे तुमच्या लिस्टमध्ये सगळीकडच्या जागा असणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून सगळीकडच्या जागा असणं जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा नंबर लागेल. 120+ म्हटल्यावर तुम्ही कदाचित तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकतं, विदाऊटमध्ये तुम्ही जाऊ शकतात, विथमध्ये तुम्ही जाऊ शकतात. आता SC फिमेल, आता हे जे मी तुम्हाला सेफ स्कोर सांगितला आहे तो मी आपल्या याच्यानुसार काढलेला आहे, ते मी टाकून देईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आपण जी TAIT 2025 अभियोग्यता चाचणी दिलेली होती त्यामध्ये 140+ मार्क्स असणारे उमेदवार, 130+ मार्क्स असणारे उमेदवार, त्या कॅटेगरीनुसार किती उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या नंबरनुसार मी थोडेसे या पद्धतीने हे मार्क्स काढण्याचा प्रयत्न केला की सेफ कुठं जातात. कारण आता सध्या जवळपास 10,000 ते 12,000 विदाऊट इंटरव्ह्यूची भरती होणार आहे, त्यामुळे आपण त्यानुसार अंदाज लावला. आता काही ठिकाणचं मेरिट मी तुम्हाला सांगते. आता मी SC फिमेल हे 130+ सेफ सांगते, परंतु काही ठिकाणी असं होईल 115-110 वाला उमेदवार पण लागेल आणि काही ठिकाणी 120-122 वाला पण लागणार नाही. का? सेम रिझन काय? लिमिटेड प्रेफरन्स. कदाचित तो प्रेफरन्स तुम्ही घेतलेला नसेल, हा विषय होईल. पण तरी माझ्या मते 100 प्रेफरन्स मोर दॅन इनफ आहेत. काही उमेदवार असे आहेत की ज्यांचे 100पेक्षा जास्त लॉंग प्रेफरन्सला, म्हणजे 115, 120, 130 अशा प्रेफरन्सलाही ZP ला नंबर लागले. काही उमेदवार आहेत त्यांचे बऱ्यापैकी ॲव्हरेज मार्क्स होते, परंतु 55-60 प्रेफरन्सला नंबर लागला. म्हणजे जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये ॲव्हरेज मार्कवर असाल ना तर तुम्ही तुमच्या 100व्या प्रेफरन्सपर्यंत तुमचं सिलेक्शन होईल, ॲव्हरेज मार्क्स असेल तर. त्यामुळे तुमचे 100 प्रेफरन्स तुम्ही जवळपास सगळ्या म्हणजे आपला जिल्हा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. जरा ठीक आहे, संपूर्ण 35 जिल्हा परिषदांच्या जाहिराती जरी नाही आल्या तर 25 जिल्हा परिषदांच्या जाहिराती आल्या तर मला 25 कव्हर करता आल्या पाहिजे, त्यामध्ये हा आपला विचार असावा. त्यामुळे आता इथे जर समजा आपण SC ला 130+ सेफ स्कोर जर धरला, सेफ स्कोर 130+ जाईल, तर मग अशा वेळी स्वतःचा जिल्हा तर त्यांचा येणारच. त्यामध्ये मग जर समजा फक्त 1 ते 5 ला एखादा उमेदवार असेल ना तर त्याच्यासाठी प्रेफरन्स देणं खूप सोपं आहे. जो उमेदवार 6 ते 8 ला आहे, मॅथ्स सायन्स असेल तर ओके, परंतु जर तुमचं सोशल सायन्स आणि इंग्लिश म्हणजे लँग्वेज, मग मराठी असो, इंग्लिश असो, हिंदी असो, तर त्या उमेदवारांना कसं होतं की मग तुम्हाला सोशल सायन्सचे पण येतात आणि तुम्हाला याचे पण येतात. तर मी यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगेल, शक्यतो सोशल सायन्सचे प्रेफरन्स जिल्हा परिषदेचे ज्यांना आलेले असेल त्यांनी टाळावेत, कारण सोशल सायन्सच्या जिल्हा परिषदेला जागा नाच्या बरोबर आहे, नाहीच म्हटलं तर चालेल. तुम्हाला प्रेफरन्स टाकायचे असेल तर तुम्ही अगोदर 1ली ते 5वी आणि नंतर 6वी ते 8वीसाठी सायन्स, मॅथ आणि भाषेचे टाकावेत असा माझा सल्ला असेल. बाकी तर तुम्ही म्हणजे सुज्ञ आहातच. तुम्ही जर त्याही पुढे 9वी, 10वी, 11वी, 12वी जर विदाऊटमध्ये लागत असाल, विदाऊटमध्ये म्हणजे कसं, काही आपल्या संस्था पण आहेत ज्या विदाऊटमध्ये येत आहेत, जसं की आता स्वामी विवेकानंद संस्था आहे, सरस्वती भुवन आहे, रयत शिक्षण संस्था. आता या संस्था ज्या आहेत ना, या संस्था जर तुमच्या लिस्टमध्ये येणार असतील तर मात्र तुम्ही त्या जर तुम्हाला अगदी एखादी व्यक्ती आहे नगर जिल्ह्यातली, आपली अहिल्यानगरची आहे, मग तिची रयत शिक्षण संस्थेला प्रिऑरिटी आहे, मग ती कुठल्या का कॅटेगरीच्या असते ना, मग त्याने जर समजा तो 1ली ते 12वीला एलिजिबल आहे तर त्याने 11वी 12वी पासून प्रेफरन्स द्यावे, म्हणजे 11वी 12वी, मग 9वी 10वी. परंतु 11वी 12वीचा प्रेफरन्स पण कुणी द्यावा ज्याला ॲव्हरेज मार्कपेक्षा जास्त, म्हणजे जर समजा ओपन असेल तर 140+, जर SC असेल तर 130+, त्यानंतर ST असेल तर 110, म्हणजे हा जो मी तुम्हाला आहे ना सेफ स्कोर सांगितला आहे फक्त. त्यानंतर VJA 120+, त्यानंतर NTB 120+, OBC 130 ते 135+ असं, कारण OBCचे उमेदवार खूप आहेत. 130+ मी काढायला गेले तर जवळपास 5,000 पर्यंत जात होत्या. त्यानंतर NTC NTD 125+, त्यानंतर SCBC 120-125+, EWS तर म्हणजे खूप कमी उमेदवार आहे, 110+ सेफ आहात तुम्ही.
हे जस्ट मी एक अंदाज काढलाय, हा परफेक्ट असणारच नाहीये. पण आता तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये सेफ स्कोर आहे तुमचा बऱ्यापैकी, ॲव्हरेज मार्कपेक्षा जास्त मार्क्स आहे, मग तुम्ही 11वी 12वीच्या प्रेफरन्सपासून सुरुवात करा, मग 9वी 10वी, मग 8वी. पण तुम्ही असे आहात की मी सेफ म्हणजे कॅटेगरीमध्ये मी ॲव्हरेजमध्ये आहे, म्हणजे माझा नंबर तर लागणार आहे, बट आता मला ठरवायचं आहे. अशा वेळी ठरवायचं आहे ना, तर त्यावेळी मग 11वी 12वी किंवा 9वी 10वी आहे ना, इथे बऱ्यापैकी हाय मेरिट जातं, त्यामुळे तिथं प्रेफरन्स तुम्ही वाया घालवू नका. अशा वेळी मग तुम्ही तुमचा स्कोर जर मिडलचा असेल आणि मग तुम्हाला आपल्या विदाऊटच्या संस्थांमध्ये जायचं असेल तर 6वी ते 8वीसाठी जा, बऱ्यापैकी जागा असतात. एखाद्या वेळी जर जागा जास्त असेल तर एखादा तो प्रेफरन्स घ्यायला हरकत नाही. ज्या पद्धतीने आता पुढे प्रेफरन्स आल्यानंतर मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगेलच, कारण ह्या कशा आहे, फक्त एका कॅटेगरीला मी आता समजा आज ओपनला धरून थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला किंवा SC कॅटेगरीबद्दल सांगितलं. सेम गोष्ट आता समजा आपण जर बोललो, समजा आपण SCBC बद्दल बोलूया, तर SCBC बद्दल एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की आता SCBCचे जे उमेदवार किंवा एकंदरीत मी बघितलं तर 125 वगैरे मार्क्स असेल ना, तर त्याचा नंबर म्हणजे लागू शकतो, बऱ्यापैकी सेफ स्कोर वाटतो जर 12-13 हजार जागांची भरती झाली तर जिल्हा परिषदेमध्ये. पण कुठल्या जिथे उमेदवार महाराष्ट्रभरामध्ये कुठेही जायला तयार असतील तर. पण आता तुम्हाला असं आहे की नाही मला एवढ्याच जिल्ह्यांमध्ये जायचं असेल तर यापेक्षा तुम्हाला मग थोडेसे जास्त मार्क्स असणं गरजेचं आहे. हां, मी कुठेही जायला तयार आहे, 100 प्रेफरन्स मी पूर्ण महाराष्ट्रभरातले टाकणार आहे, मग ठीक आहे. त्यामध्ये पण मग कसं की महाराष्ट्रभरातले तुम्हाला प्रेफरन्स भरपूर येतात, पण तुम्ही जर असं केलं की 10 ते 12 जिल्हा परिषदांमध्येच जर तुम्ही तुमच्या सगळ्या जागा आहेत, सगळ्या 100 प्राधान्यक्रम 10 ते 12 जिल्हा परिषदेमध्येच पूर्ण केले तर मात्र थोडं तुमचं म्हणजे सिलेक्शन होणं थोडं अवघड होतं. कसं अवघड होतं की एका जिल्हा परिषदेचे 4-4 प्राधान्यक्रम, 5-5 प्राधान्यक्रम तुम्हाला येणार आहे, मग ती जिल्हा परिषद मला घ्यायची आहे का, हा विचार करावा लागेल. आता बघा, अहिल्यानगरसारखी एखादी जिल्हा परिषद आहे जिथं 250 जागा येणार आहेत. आता 250 जागा तर माझ्या कॅटेगरीला असणार नाही, त्या समजा मला 1 ते 5 साठी भरायचं आहे. 1 ते 5 साठी किती जागा येतील, 1 ते 5 मध्ये पण मग आता SCBCच्या किती जागा येतील, 30-40 जागा जर SCBCच्या येत असतील तर त्या 30 ते 40 जागांमध्ये हा माझा नंबर कदाचित लागू शकतो. आपल्याला अंदाज येतो की मी पहिल्या याच्यानुसार आहे तर मी ती जिल्हा परिषद घेईल. परंतु एखादी जिल्हा परिषद आहे ज्या ठिकाणी अगदीच 5 ते 6 जागा आहेत, मग ती जिल्हा परिषद मी कुठंतरी टाळेल. एखादी जिल्हा परिषद आहे जसं की दूरवरची आपण रायगडची घेऊया, तिथे 5-6 जागा आहेत, 6-7 जागा आहेत, तर मी ती पण जिल्हा परिषद इन्क्लूड करायला पाहिजे, कारण की तिथे मेरिट कमी लागतं. म्हणजे मेरिट कमी कुठे लागतं, जास्त कुठे लागतं याचा आपण थोडासा अंदाज घेतला पाहिजे. आता धुळ्याच्या बघा भरपूर संस्था येत आहेत, म्हणजे जर तुमचा इथून तुम्ही हुकले तर तुम्हाला संस्थेमध्ये 100% चान्स मिळणार आहे. आज मी ओव्हरऑल तुम्हाला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. यातून माझा उद्देश एकच आहे की तुम्ही ज्या काही तुमच्या ज्या जागा आहेत ना, टोटल 100 त्या डिवाइड करा. प्रेफरन्सचा अभ्यास खूप चांगला करा. आपल्या कॅटेगरीला कुठे जागा आहे ती बघा. आपला स्कोर अगोदर मी ॲव्हरेज आहे की मी माझ्या कॅटेगरीमध्ये पहिल्या 500 मध्ये आहे, पहिल्या 1000मध्ये की पहिल्या 2000मध्ये हे अगोदर काढून घ्या. हे लक्षात आलं तुम्हाला की मी पहिला किती आहे, माझ्या कॅटेगरीमध्ये माझा नंबर किती आहे, मी हे आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलं आहे, हे तुम्ही काढून घ्या. मग तो मेल कॅन्डिडेट असो की फिमेल असो, त्यानुसार तुम्हाला अंदाज लागेल. जर तुम्ही असं असाल की आपल्या कॅटेगरीला जागा येणारे, समजा SCला 13% आरक्षणानुसार 10,000 धरलं तर 1300 जागा येणार. जर 1300 ऐवजी तुमचा 2000, 3000, 2000, 1500 नंबर आहे, एखाद्याचा 500-600 नंबर आहे, मग अशा वेळी आपल्याला येतं की 500-600 नंबर आहे, याचा अर्थ माझा नंबर लागू शकतो. तर हा थोडासा अंदाज तुम्ही हा जो थोडासा अंदाज हा तुमचा तुम्ही काढायचा आहे. हा तुम्हाला गायडन्स बॅचमध्ये किंवा ह्यामध्ये कुणी इतकं परफेक्ट सांगाल असं नाही आहे. याचा अभ्यास तुम्ही आजच करा. 1 महिन्यानंतर प्रेफरन्स येत आहे ना, तुम्ही आधी माझा 140 स्कोर आहे, माझा 130 स्कोर आहे, मी माझ्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहे हे जर तुम्ही काढलं आणि पूर्ण महाराष्ट्रभरातल्या जर जागा तुमच्या कॅटेगरीच्या तुम्ही काढल्या आणि त्यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर मग माझा 100%, मग जर तुम्हाला अंदाज आला की माझा नंबर 100% लागतोय, कुठं तरी लागतोय, मग हे जर तुमचा अंदाज तुमचा बरोबर आला, मग मात्र तुम्ही प्रेफरन्स द्यायला इथे मोकळे होतात. सांगण्यासारखं जर मी अजून आहे तर तो तासभर व्हिडिओ जाईल, त्यामुळे सध्या मी इथे थांबते. तुमच्या मनामध्ये याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा. यापुढे म्हणजे मेल कॅन्डिडेट किंवा जो आपला टेट मार्क
मार्कनुसार 140 प्लस 130 प्लस 150 प्लस 160 प्लस किती उमेदवार आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते किंवा याच व्हिडिओमध्ये एका ठिकाणी लावून देते किंवा मग आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकून देते. आता बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की मॅडम तुमच्याशी बोलायचे तर आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज वगैरे करू शकतात. मी टेलिग्राम चॅनलला जरी उत्तर नाही दिलं तर व्हिडिओद्वारे उत्तर देईल. त्यापुढे मी कंटिन्यू राहण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या पाऊस नाहीये, पाऊस सुरू झाल्यानंतर रेंजचा इश्यू येतोच इथे तुम्हाला माहीत आहे. आणि खूप खूप बरेचसे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेईल, त्याची उत्तर पण देण्याचा प्रयत्न करेल. भरती कधीपर्यंत होईल, काय होईल याबद्दल आपण बोलूच. या सध्या आज फक्त प्राधान्यक्रमाबद्दल बोललो. प्राधान्यक्रमांबद्दल तुम्हाला अन्य काही पण डाऊट असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, हाईपचं बटन क्लिक करा. आणि हो, अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली आहे, ती लिंक जाऊन जॉईन करा, तिथे तुम्ही मेसेज करू शकता. आणि पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत. आपले व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, अभ्यासपूर्वक व्हिडिओ मी बनवत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.